काही पदार्थ खाण्याची मजा ही विशिष्ट ऋतूमध्येच येत असते. जशी भजी खाण्याची मजा ही पावसाळ्यात येते, तसेच विदर्भातील लोक पावसाळ्यामध्ये भज्यांपेक्षा या वड्याला जास्त पसंती देतात. हा वडा बरबटी आणि पालकपासून बनवला जातो. बनवण्याची पद्धती जरा वेगळी असते आणि सोबतच मिसळ पावसोबत जसा रस्सा दिला जातो, अगदी तसाच मिळता-जुळता रस्सा यासोबत सर्व्ह केला जातो. गरमागरम रस्सा वड्यावर घालून चाटसारखी सुद्धा ही बनवल्या जाते. तुम्ही विदर्भातील असाल तर पदार्थाचं नाव सांगण्याची गरज नाही, पण विदर्भाच्या बाहेरील असाल तर पदार्थ नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला. इथे मी बरबटी म्हणजे चवडी घेतलेली आहे. याची डाळसुद्धा मिळते आणि अख्खी बरबटीसुद्धा मिळते. रात्रभर पाण्यात भिजत घालायची आणि याचं पाणी निथळून घ्यायचं. आता मटकी रस्सा बनवण्यासाठी जवळपास 1.5 कप मोड आलेली मटकी घ्यायची. यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, 1 चमचा तेल घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि छान याला 15 ते 20 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं. आता जे बरबटीचं पाणी निथळून ठेवलेलं होतं, ती मी मिक्सरला घालते आहे. यामध्ये काहीच घालायचं नाही. फक्त याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पण वाटत असताना खूप जास्त बारीक वाटायचं नाही. फक्त 1 ते 2 वेळा फिरवून वाटायचं. यामध्ये डाळीचे कण राहायला हवे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला पालक घालते आहे. सोबतच चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर, तिखट, हळद घालायचं. सोप नक्की घाला, खूप मस्त चव येते. थोडंसं जिरं घालायचं आहे. ओवा घालायचा. कढीपत्ता असा हाताने तोडूनच घालायचा आहे. आणि यामध्ये आता बेसन घालायचं आहे बाइंडिंगसाठी. तर जवळपास मी 1 ते 2 चमचे बेसन घातलेलं आहे आणि कुरकुरीतपणा देण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ. भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व आपल्याला छान चोळून एकजीव करायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज पडणार नाही, कारण डाळ जी आपण वाटलेली होती ती ओलसरच होती. पालकमध्ये सुद्धा पाणी असतं, त्यामुळे मिश्रणामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा घालणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. परत एकदा छान मिसळून घ्यायचं आणि आता याचे वडे तयार करायचे आहे. सुरुवातीला जाड वडा तयार केला तरीही चालेल आणि खूप मोठ्या आकाराचा बनवू नका. छोट्या आकाराचाच बनवायचा आहे. टिक्की जशी बनवतात ना, अगदी तसाच बनवायचा. कारण नंतर याला परत आपल्याला चापट करून पातळ करायचं आहे. मटकी जी आपण शिजवायला ठेवलेली होती ती छान शिजल्या गेलेली आहे. 70% शिजवायची, 30% कच्ची राहिली तरीही चालेल. नंतर आपण जेव्हा रस्सा तयार करू तेव्हाही अजून शिजणार आहे. आता इकडे मी खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. हे मी डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेते आहे. तुम्ही कढईमध्ये हलकंसं तेल घालून सुद्धा भाजून घेऊ शकता. चला, आता जी मटकी शिजलेली होती ना, त्याचं पाणी आणि मटकी दोनही वेगळं करायचं आहे. हे जे पाणी आहे यापासून आपण रस्सा तयार करणार आहोत आणि जी मटकी आपण इथे उकडून ठेवलेली आहे ना, त्यातले 2 ते 3 चमचे मटकी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून अगदी बारीक अशी वाटायची. अगदी अशी फाईन पेस्ट तयार व्हायला हवी. जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरला घालून छान बारीक असं वाटून घ्यायचं. कांदे जे आपण भाजलेले होते ते कांदे मिक्सरला घालायचे. 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट, कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालून याची सुद्धा पेस्ट तयार करायची. आता तयार केलेले वडे आपल्याला तेलात तळायचे आहे. बरं, इथे ना मी तुम्हाला हा पालक वडा बनवण्याची विदर्भीय पारंपरिक पद्धती दाखवते आहे. त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, हा वडा सुरुवातीला मध्यम आचेवर फक्त 50% शिजवला जातो आणि 50% कच्चा असतानाच याला बाहेर काढलं जातं. गार करून तळहातावर प्रेस करून याला चापट केलं जातं आणि परत कडकडीत गरम तेलामध्ये याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळलं जातं. तुम्हाला डबल फ्राय करणं योग्य वाटत नसेल, तर हा वडा जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच बनवता ना, तेव्हाच याला पातळ असं थापायचं आणि मग तळायचं. म्हणजे तुम्हाला डबल फ्राय करण्याची गरज पडणार नाही. पण इथे आपण पारंपरिक पद्धती बघतो आहे ना, त्यानुसार आपल्याला हा वडा त्याच पद्धतीने बनवावा लागेल. बघा, हे वडे बनवून झाल्यानंतर मी गार केलेले आहे. नंतर याला मी चापट करते आहे. आतला जो कच्चा भाग होता तो सुद्धा आता बाहेर आलेला आहे आणि डबल फ्राय जेव्हा आपण करू ना, तेव्हा हा आतून सुद्धा छान कुरकुरीत होतो आणि शिजला जातो. आता मटकी रस्स्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहे. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड आणि काळा मसाला मस्ट आहे. इथे मी माऊली मसाला स्पेशल हा काळा मसाला 1 चमचा घालणार आहे. यामुळे रस्स्याला अतिशय भन्नाट चव येते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. अर्धा चमचा आपल्याला माऊली स्पेशल गरम मसाला घालायचा आहे. बाकी गरम मसाल्यापेक्षा या गरम मसाल्याची चव मला अतिशय आवडते. मी कुठल्याही पदार्थामध्ये गरम मसाला घालायचा असेल तर याच ब्रँडचा घालते. तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असेल तर वर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर www.maulimasale.com या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही ही मसाले ऑर्डर करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे. पाणी घालून मसाल्याची पेस्ट तयार करायची. मटकी रस्स्यासाठी तेल थोडं जास्त वापरायचं. तेल गरम झालं की जिरे घालायचं आणि कांदा, लसूण, आलं याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती सर्वात आधी परतायची. कढीपत्ता यामध्ये नक्की घालायचा. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला लगेच पाणी घालून शिजवण्याची गरज नाही आहे.
आपण जी पेस्ट घातलेली होती त्यामध्ये भरपूर पाणी होतं, तर त्यामध्येच हे मसाले छान शिजल्या जातात. आता यामध्ये आपल्याला तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालायची आहे. बरं, या मटकी रस्स्याला हटके आणि आगळी-वेगळी चव देण्याची कमाल जर कुणी केली असेल ना, तर ती काळा मसाला आणि गरम मसाल्यानेच केली आहे. त्यामुळेच या मटकी रस्स्याला अप्रतिम अशी चव येते. तुम्हाला जर अस्सल गावरान झणझणीत चवीचा रस्सा ट्राय करायचा असेल ना, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि असं काहीच नाही, की तुम्हाला फक्त वड्याबरोबरच हा रस्सा बनवता येईल. मिसळ पावसाठी सुद्धा हीच रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. त्याचबरोबर आलूबोंडा असो, समोसा असो, त्याबरोबर सुद्धा हा झणझणीत रस्सा अप्रतिम लागतो. तुम्ही ट्राय करून बघा. असो, यामध्ये मी मटकीची आपण जी पेस्ट तयार केलेली होती ना, ती 2 चमचे घातली. छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे, असंच सोडायचं नाही. सोबतच खोबऱ्याचं वाटण घालून सुद्धा परतून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं-थोडं करून मटकीचं पाणी घालायचं आहे. मटकीचं पाणी खूप गार झालं असेल, तर थोडंसं गरम करा आणि नंतर घाला, म्हणजे तवंग खूप मस्त येतो. पाणी जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल ना, तर वरून पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता. मटकी वाटून घातल्यामुळे काय होतं, याला छान दाटसरपणा येतो. रस्सा अगदी पातळ होत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जी उरलेली मटकी होती ती यामध्ये घालायची आहे. जोवर तर्री वर येत नाही, तोवर आपल्याला हा रस्सा शिजवायचा आहे. विदर्भ म्हटलं की तर्री आलीच. त्यामुळे आपल्याला तर्री येईपर्यंत हा रस्सा शिजवायचा आहे. बघा, मस्त तर्री वर यायला लागलेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची. आपला मटकी रस्सा इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला डबल फ्राय करण्यासाठी तेल जे आहे ना, ते कडकडीत गरम करायचं आहे. सुरुवातीला आपण तेल मध्यम आचेवर गरम केलेलं होतं, पण जेव्हा आपण डबल फ्राय करतो, तेव्हा तेल जे आहेत ना, ते छान तापलेलं असायला हवं आणि यामध्ये वडा जो आहे ना, तो खूप जास्त तळायचा नाही. फक्त 1 ते 2 मिनिटासाठी तळायचा आहे, म्हणजे जास्त तेलकट होणार नाही. तर झणझणीत आपला गरमागरम गावरान रस्सा इथे तयार झालेला आहे. हा मटकी रस्सा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर घरी भाजीला काही नसेल, तरीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता हा वडा कसा सर्व्ह केला जातो ते सुद्धा दाखवते. काही जणांना मटकी रस्सा आणि वडा वेगवेगळा खायला आवडतो, पण काही जणांना हा मटकी रस्सा तयार करून खायला जास्त आवडतो. तर कशा पद्धतीने तयार केला जातो? वडा असा तोडून एका खोलगट प्लेटमध्ये ठेवला जातो. वरून तर्री आणि मटकी रस्सा घातला जातो अशा पद्धतीने आणि आंबट गोड दही घातलं जातं. वरून आता चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची. शेव असेल तर तीही तुम्ही घालू शकता. असा तयार झालेला आहे हा वडा आणि मटकी रस्सा. तुम्ही एकदा जर का हा मटकी वडा रस्सा ट्राय कराल ना, तर खरं सांगते तुम्ही प्रत्येक आठवड्याला बनवून खा आणि एवढा हा चविष्ट लागते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून Facebook पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.